256चं चॅलेंज आहे आता न्यूझीलंड समोर. आपल्याला कोणत्या बॉलर्स कडून सगळ्यात जास्त अपेक्षा करता येईल अजिंक्य? मेघना, सगळ्याच बॉलर्सकडनं सगळ्यात जास्त अपेक्षा आहेत आपल्याला, कारण ही फायनल मॅच आहे आणि या मॅच मध्ये ठरणार आहे की या वर्ल्ड कपचा चॅम्पियन कोण असेल. पण सगळ्यात जास्त लक्ष असणार आहे ते म्हणजे वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह. हे आपले दोन ट्रम्प कार्ड्स आहेत, चांगले बॉलर्स आहेत ज्यांना एक्स फॅक्टर पण आपण म्हणू शकतो. पण कसं आहे की या पूर्ण टुर्नामेंटमध्ये वरुण चक्रवर्तीनी 13 विकेट्स आतापर्यंत घेतलेल्या आहेत आणि लीडिंग विकेट टेकर होण्यासाठी म्हणून त्याला जितक्या आजच्या मॅचमध्ये जास्त विकेट्स घेता येतील तितकं चांगलं आहे. तो सध्या T20चा नंबर 1 बॉलर आहे. आणि जसप्रीत बुमराह तर आपल्याला माहिती आहे मॅच विनर आहे तो. आपल्यासाठी सातत्यानं टेस्ट फॉर्मॅट असेल, वन डे असेल, T20 असेल, कोणत्याही फॉर्मॅटमध्ये त्यानं आपल्याला असंख्य मॅचेस आतापर्यंत जिंकून दिलेल्या आहेत. त्यामुळे या दोन बॉलर्सवर पूर्ण आपली बॉलिंग लाईनअपची जी भिस्त आहे ती आहे. शिवाय हार्दिक पांड्या आहे, अर्शदीप सिंग सारखा गुणी बॉलर आहे, शिवम दुबे आहे. त्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये कुठेतरी टीम इंडियाला हे 250 प्लस रन्सचं जे टार्गेट देण्यामध्ये यश आलेलं न्यूझीलंड समोर, त्याचा जास्तीत जास्त फायदा हे बॉलर्स घेतील. आणि अक्षर पटेल सारखा एक गुणी लेफ्ट आर्म स्पिनर सुद्धा आहे आपल्याकडे, ज्यानं सातत्यानं आपल्याला चांगली बॉलिंग करून कामगिरी करून दाखवलेली आहे. सो ओव्हरऑल विचार करायचा झाला, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल ही खूप चांगली बॉलिंग लाईनअप टीम इंडियाकडे आहे. तर आपल्याला बिलकुल म्हणजे आशा करायला हरकत नाही की ही T20 वर्ल्ड कपची ट्रॉफी आज सूर्यकुमार यादवच्या हातात आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर एकंदरीतच एक दमदार खेळी आता इंडियाच्या वतीने खेळली गेली आहे. पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.